आज ना मिस्टरांची फरमाईश ती म्हणजे पाटोडी रस्सा. पण वेळ फार कमी होता. म्हणून मी लसूण, मिरची, जिरे आणि कोथिंबीरचं एक छोटंसं वाटण बनवून घेतलं. ते मी एका ताटामध्ये काढलं. सोबतच घेते 1 कप बेसन पीठ. त्यामध्ये ओवा, हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. सोबतच थोडं-थोडं कप पाणी टाकत छान असा घट्टसर गोळा मळून घेतला. याची मी छान अशी पातळ आकारची मोठी पोळी लाटून डायमंड शेपमध्ये कट करून घेतलं. झाल्या माझ्या पाटोड्या तयार. आता रस्सा बनवूयात. त्याकरिता कढईमध्ये 3 चमचे तेल गरम केलं. थोडेसे जिरे टाकले आणि हे एक सिक्रेट वाटण टाकतीये. हे सिक्रेट वाटण कसं बनवायचं जाणून घ्यायचं असेल तर माझं दुसरं रेसिपी चॅनल खाद्यप्रेमी याला नक्की व्हिजिट करा. त्यावर याची डिटेल रेसिपी पोस्ट केली आहे. आता या वाटणाला छान असं तेल सुटल्यानंतर यामध्ये टाकलं पाव चमचा हळद, धना पावडर, लाल तिखट, काळा मसाला आणि नंतर सुहाना मटन मसाला. पुन्हा एकदा छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. नंतर मग यामध्ये 3 ग्लास कोमट पाणी टाकलं आणि या ग्रेव्हीला छान अशी उकळी आली की यामध्ये पाटोड्या सोडायच्या. त्या कमी गॅसवर शिजवून घ्यायच्या झाकण ठेवून. झाली आपली पाटोडी